पर्याय म्हणजे काय रे? विच ऑफ द गिवन वर्ड्स म्हणजे खाली दिलेल्या शब्दांमध्ये डज नॉट बिगिन विथ द साऊंड. डज नॉट बिगिन म्हटले. बिगिन म्हणजे सुरुवात, पण डज नॉट म्हणजे ज्या शब्दाची सुरुवात कने होत नाही. जर तुम्ही तिथं कने होणारी सुरुवात म्हणून जर कचा शब्द दिला तर ते उत्तर चुकलं, कारण तिथे नॉट आलेले. काय आलेले आपल्या प्रश्नामध्ये? नॉट. मग पर्याय वाचा. नी, KNEE. याचा स्पेलिंग जरी के ने असलं तर त्याचा उच्चार कशाने होतो? न ने होतो का क ने होतो? न ने होतो. मग क ने सुरू न होणारा शब्द तुम्हाला विचारलाय. डज नॉट बिगिन. मग कुठला येईल शब्द? ऑप्शन नंबर 4. समजला प्रश्न हा पहिला? चला दुसरा क्वेश्चन. अफ्रेड. आता आपल्याला तिसरीचं पुस्तक होतं बघा इंग्रजीचं, त्याच्यामध्ये फेसेस वर्णन होते बघा. हॅपी फेस, सॅड, अँग्री, अफ्रेड हे होते की नाही? चेहऱ्यावरच्या हावभावानुसार होतं बघा. मग हॅपी म्हणजे हॅपी आनंदी. अफ्रेड अफ्रेड घाबरलेला. आणि दुसरं एक होतं त्याच्यामध्ये अँग्री, रागीट, एकदम राग आल्यानंतर चेहरा कसा होतो तो फेस. हॅपी. आता ह्या चित्रामध्ये जे 4 फेसेस दिलेले आहेत ते कोणते कोणते आहेत? पहिला आहे हॅपी, दुसरा आहे अँग्री, तिसरा आहे सॅड. सॅड म्हणजे दुःख झाल्यावर, वाईट वाटल्यावर, नाराज झाल्यावर आपण कसं फेस करतो ते फेस दिले तिसऱ्या पिक्चरमध्ये. मग तुम्हाला असा अभ्यास करायचा तुम्ही की अफ्रेडचाच अर्थ माहीत नाही करून घ्यायचा. त्या अफ्रेडच्या जागेवर दुसरे शब्द टाकतील. हॅपी शोधायला लावतील, सॅड शोधायला लावतील, अँग्री शोधायला लावतील. म्हणजे एका शब्दाबरोबर तुम्ही 4 पण शब्द पाठ करून टाकायचे. कोणत्या शब्दाला काय म्हणायचं ते कळलं? किती जणांना कळलं? काय काय कळलं सांगा मला. पहिला फेस अफ्रेड म्हणजे घाबरलेला. म्हणजे आता समजा एखादा साप दिसला, अचानक साप दिसला, मग आपण काय करतो? मग घाबरल्यावर कसा होतो चेहरा? घामे घूम है की नाही? मग तिथं थोडंसं हे पण दिसतंय बघा, घाम आल्यासारखं पण एखादा थेंब उडलाय का बघा बरं तिथं. मग चौथा पर्याय अफ्रेडचा आहे. तर हे तिन्ही पण फेस कुठले कुठले ते लक्षात आले? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. Speak out the word which is not related to the jungle. रिलेट म्हणजे काय रे? RELATED. संबंधित. रिलेट म्हणजे संबंधित, ह्याच्याशी संबंधित, त्याच्याशी संबंधित. मग आता इथं प्रश्न कसा असतो माहिती का? जंगलशी रिलेटेड सांगा. कधी कधी काय म्हणतात? रिलेटेड टू स्कूल, शाळेशी संबंधित शब्द शोधा, असे पण प्रश्न असतात. रिलेटेड टू फॅमिली, फॅमिली मेंबर असतात बघा, मदर, फादर, सिस्टर, ब्रदर, है की नाही? म्हणजे प्रश्न फक्त हाच नाही पाठ करायचा आपण, ह्या प्रश्नासारखं अजून काय काय विचारलं जाईल त्याचा अभ्यास करायचा आपण. ठीक आहे. मग आता इथं क्वेश्चनमध्ये काय विचारले तुम्हाला? पिक आउट द वर्ड. एक शब्द शोधा की जो रिलेटेड आहे कशाशी? सॉरी, नॉट वापरले का? बघा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे नॉट कडे नाही लक्ष दिलं की आपलं उत्तर चुकलं. आता इथं नॉट म्हणले. आता जर आपण जंगलशी संबंधित टायगर लिहिलं तर आपलं उत्तर काय होईल? कारण काय प्रश्नात विचारलंय? तू चुकलंय ना, मग त्याला प्रश्नच कळला नाही. ऐका, खाली दिलेले जे शब्द आहेत ते वाचा. मी सांगते तुम्हाला कुठले कुठले. पेट, वाईल्ड, टायगर, फॉक्स. मग रिलेटेड असणारे शब्द कोणते कोणते? जंगलाशी संबंधित शब्द कुठले आहेत? वाईल्ड. वाईल्ड म्हणजे जंगली. हा पाठ करायला पाहिजे शब्द तुम्ही. वाईल्ड म्हणजे जंगली, टायगर म्हणजे वाघ, फॉक्स म्हणजे. मग पहिला शब्द जो आहे पेट तो काय?
पाळीव. इथं समोरच आहे तुमच्या WILD वाईल्ड. दिलेत का वाईल्ड ॲनिमल? आणि डोमेस्टिक त्याला दुसरा शब्द कुठला आहे? पेट. कुठला शब्द आहे? पेट म्हणजे पाळीव. डोमेस्टिक म्हणजे सुद्धा पाळीव. मग पाळीव हा जो शब्द आहे तो जंगलाशी येईल का? नॉट रिलेटेड म्हणल्यामुळं ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? किती जणांना समजलं? आता इथं बऱ्याच जणांनी टायगरला खून केली होती बघा. मॅडम त्याच्यात पण टायगरला खून केली. मग का चुकलंय? टायगरला खून केल्यामुळं ते पण उत्तर का चुकलंय? कारण तिथे नॉट रिलेटेड वाचलंच नाही. कोणता शब्द तिथं वाचायचा राहिलाय? सयाजी बोट ठेवायला लावले. बसायला लागलं असं गालाला हात लावून बसू नको. बोट ठेवायचं तू वाचायचं मोठ्याने. बसायचं नाही नुसतं निवांत. हा चला क्वेश्चन नंबर 4 वाचा. कसली पेअर विचारली? राईट विचारली का रॉंग विचारली? जर तुम्ही रॉंग नाही वाचलं, समजा त्या प्रश्नात तुमचं रॉंग वाचायचं राहिलं, तर तुमचं उत्तर बरोबर येईल का? नाही. कारण आपल्याला माहिती आहे सीक, किक, टर्न, बर्न, साईड, काईट, सो, गो, है की नाही? ह्या 3-4 शब्दांमध्ये साईड आणि काईट जर शब्द सोडला तर बाकी सगळे रायमिंग वर्ड आहेत का नाही? कोणते कोणते रायमिंग वर्ड प्रत्येकदा वाचा. अरे असलेले वाचा म्हणले मी. मग हे झाले रायमिंग वर्ड. पण क्वेश्चन आपल्याला विचारलाय की रॉंग पेअर. काय विचारलंय? रॉंग रायमिंग वर्ड. मग कुठला येईल रे? का बरं साईड काईट? साईडला सेम उच्चार काईटचा होत नाही. साईड काईट हे रायमिंग वर्ड जुळत नाही, म्हणून तो पर्याय बरोबर आहे. चला पुढं क्वेश्चन नंबर 5. म्हणजे काय? बरोबर चूक असं काहीच नाही केलेलं. डायरेक्ट अपोजिट वर्ड हे करा म्हणले. मग जेव्हा तिथं रॉंग किंवा काय लिहिलेलं नसते तेव्हा आपण बरोबर निवडायचं असते. जेव्हा प्रश्नामध्ये रॉंग शब्द नसतो किंवा नॉट हा शब्द नसतो तेव्हा आपण जे योग्य आहे ते निवडायचं. ओके. हां कुठल्या शब्दाचं निवडायचं अपोजिट? वाचा पर्याय. हां कूल म्हणजे काय? COOL कूल. कुल्फी खात नाही का? कुल्फी थंड असते ना, त्याच्यावरून लक्षात ठेवा. कूल म्हणजे थंड. फ्रीज पण काय काम करतो? मग ते येईल का त्याला? नाही. पण ते शब्द वाचायला आला पाहिजे फ्रीज तुम्हाला आधी. त्यानंतर हॉट म्हणजे फ्राय म्हणजे तळणे. आणि वेट WET वेट म्हणजे जड झालेला, म्हणजे भिजून जड झालेला, भिजल्यामुळं जड झालेला, त्याला वेट म्हणतात बरं का. मग ह्या चारीमध्ये कुठला शब्द आहे कूलचा अपोजिट? कूल हॉट. म्हणा म्हणा जोरात. कूल हॉट. चला क्वेश्चन नंबर 6 घ्या. हां आता वेब म्हणजे काय असतं माहिती का? तुम्हाला एक कोड दिलेलं असतं आणि त्या कोड्यामधली एक रिकामी जागा तुम्हाला भरायची असते. जाळं, शब्दांचं जाळं. वेब म्हणजे काय? जाळं. ती जाळी तुम्हाला पूर्ण करायची असते. कंप्लीट म्हणजे वेब म्हणजे शब्द जाळी तयार करा. मग आता वाचा ते पहिले दिलेले शब्द वाचा. हां याचा उच्चार करा. समर्थ तू काहीच वाचा नाही बाळा. हां हां अरे देवा हे झालं नाही तुम्हाला. शौर्य वाच किती कोपऱ्यातला शब्द. PULSES पल्सेस म्हणजे डाळी. आपण ज्या खातो तुरीची डाळ, मुगाची डाळ, त्याला म्हणायचं पल्सेस. काय म्हणतो? पल्सेस.
लक्षात ठेवायचं. हे लिहून दिले नाही का रे शब्द? नाही. बरं ठीक आहे. पल्सेस म्हणजे डाळी म्हणा. पल्सेस म्हणजे डाळी. जवार तर माहिती आहे, ज्वारी, जवार. आणि WHEAT वीट. वीट म्हणजे हररोज खातात ती चपाती गव्हाची, गहू. वीट म्हणजे मग बघा आता मध्यभागी शब्द दिला. फूडचे हे प्रकार सांगितलेत. मग तुम्हाला काय निवडायचे आता? पुढचा एक प्रकार. फूडचा पहिल्या 4 पर्यायांमधला योग्य प्रकार कोण आहे फूडमध्ये पडेल? फूडमध्ये येतो असा पल्सेस, जवार, वीट. मग ह्याला जोडून येणारा शब्द सांगा. पर्याय वाचा जोरात. ब्राऊन, फ्लावर, फार्म, गोड. सांगा मग. फ्लावर. का बरं? फ्लावर म्हणजे पीठ. शबास. FLOUR. किती जणांना माहित होता हा शब्द? माहित होता मग सांगितलं नाही उत्तर. FLOWER फ्लावर. तो फ्लावर म्हणजे फूल. झेंडूचं फूल, गुलाबाचं फूल, ते फ्लावर वेगळं. उच्चार एकच आहे पण स्पेलिंगमध्ये बदल आहे. मग ह्या स्पेलिंगचा शब्द कुठला, त्या स्पेलिंगचा शब्द कुठला, ह्याच्यावर इंग्रजीचं नॉलेज आहे आपलं. म्हणून तुम्हाला सांगितलं की शब्द पाठांतर करणं खूप गरजेचं आहे. म्हणा माझ्या भाग जोरात सगळ्यांनी. FLOUR फ्लावर. फ्लावर म्हणजे पीठ. मग आता सांगा मला कुठला शब्द बसेल या जाळीत? फ्लावर. पर्याय क्रमांक 2. आता पहिला शब्द BROWN ब्राऊन म्हणजे काय? ब्राऊन रंग आहे. कुठला? चॉकलेटी. BROWN ब्राऊन हा चॉकलेटी रंग आहे. तपकिरी रंग, विटकरी रंग, असे 2-3 नाव आहेत त्याला. FARM फार्म. फार्म म्हणजे शेत. आणि GOAT गोट म्हणजे शेळी. मग आता कळलं कोणता शब्द परफेक्ट बसतोय ते? किती जणांच्या लक्षात राहिलं? मी परत विचारणार आहे सगळ्यांना. नुसतं असं समजू नका की आत्ता पुरतंय म्हणून. हे परत सगळे शब्द विचारणार आहे मी ओळीनं. हां चला घ्या पुढे. क्वेश्चन नंबर 7.